असं डोसे असं त्याला की डोसे कसे ते येतात भाकरी आपण असं डोसे असे असे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता 9 वाजून 6 मिनिटं झाली. तर मी आंघोळ वगैरे करून रेडी झालोय. नाश्ता वगैरे करायचा. अजून नाश्ता लय भारी बनवले परीनं. पराठे राहत्या कसले तरी तांदूळाचे ते बनवले. ती दाखवून मी तुम्हाला कसे काय. मला लय आवडत म्हणून तिने बनवले, कारण ती काल दिवसभर आत होती मित्रांनो. तांदूळ नेसले, तिने दळले, त्याला दळा वगैरे लागत ना, बारीक करावं लागत. कसं कसं करायचे ते पण सांगेल परी तुम्हाला. ते कसं कसं करायचे आवडले तर तुम्हाला बघून तर आवडत आहे, बट आता खाल्ल्यानंतर कोणाला आवडून नाही आवडून ते आता पुढची गोष्ट राहील. त्याच्यामुळे बघा एकदा, आणि मग त्याच्यानंतर ठरावा बनवायचे का नाही बनवायचे. मग बनवायचे असेल तर परी सांगेल तुम्हाला कसं बनवायचे कसं नाही. आणि मम्मी पप्पा ते आज बाहेर गेले फिरायला, लग्नाला गेलेले. आज मी पिल्लू आणि परीचे फक्त घरी. कंटिन्यू करायचं ठरवलेले 1-2 दिवस. बघू कव्हर करतोय, कव्हर सपोर्ट राहतोय तुमचा. आपले 1K+ सबस्क्रायबर झालेले. तर खरंच खूप मनापासून पुन्हा तुम्हाला धन्यवाद. तरुले कुणी काय हाय का करते परत चालले इकडे बनवायचं काम. तेच चालले हे असं पीठ राहते. तांदळाचं पीठ आहे, तांदूळ दळून घ्यावं लागत. अरे पडू नको ना, त्याच्यावर चढायचं मग म्हणायचं पडले. तांदूळ घ्यायचे आधी, मग ते निसायचे, मग त्याच्यानंतर हे दळायचे, मग असे थापायचे. बस एवढंच आहे. बस हा का, एवढंच आहे. असंच करावं लागतं. असं तापावं लागतं. पण ते पण मग असं त्याला की डोसे कसे ते येतात भाकरी आपण असं डोसे असे असे. अच्छा असं. बरं दे मग मला, चाल खायला. हा आता 2 मिनिटं. बरं त्याला डोक्याला तेल वगैरे लावत तोपर्यंत मग तिथं नाश्त्याची तयारी होती. आपला ब्लॉग पडलाय, ब्लॉग बघून घ्या तुम्ही. तुला तुला करायचं नाश्ता नको. तुम्ही घेतला चॉक आणि चाललंय नाहीचं काम. तिथे मस्त बघा मित्रांनो, नाश्त्याला ना चहा आहे, बटर आहे, म्हणजे खारी आणि त्याच्यानंतर बघा असं राहतं, असं बनतंय. तिला खायचं घेऊन आले दुकानातून आणि परीच चालेल. मला असं वाटत तुम्ही काहीतरी खाल्लंय तू, आहे ना. इकडे दारा, इकडे बघू इकडे दारा. दाताला काय काय तिथे पाहू. थांब खाली घे पोर बघ माझ्या खाली घे. असं कर नंतर करायचं. मी म्हणलं काय केलं मित्रांनो. आमच्या घरातली टीव्ही ना कंटिन्यू चालू राहते, एकदम भारी मस्त भारी वाटत जरा. काय झालं रे, सारखीच कम रडत ती. मला काय कळणार बघ. फोडून लावत होतं का तो घेतलंच आहे मग. अच्छा करून टाकून दिलं काय चालू करूच तर लगेच. काय तुमच्या डोक्यात झालं फरक. हा धुमचून आली ना आता म्हणती. मग मस्त बघ मिसरी लावायला आली मित्रांनो. मग मी मिसरी लावी ती. मग तू कसं लावायची गाणं असं घेतले होते फेकून खाऊन दिले. मम्मी वहिनीच एक लावान तो हे केलं, मग नासून टाकले. मी हसत याचं कारण असं आहे का, माझं पण डोकं पकले यार, लय म्हणजे लय खतरनाक पकले. हे पिलूला काय होतंय काय सांगता येत नाही यार, काही कळतच नाही नेमकं तिला काय होतंय. घडीत रात्रीचं असे रडते, इतकी रडते का पार त्याच्यासमोर काही द्या, काही करा, पार किती काही करा, पण ती ऐकणार नाही, म्हणजे नाहीच ऐकणार. आणि आता पण तेच करेल. ती परिस्थितीला घेऊन बसली. 2-2 माणसं डायरेक्ट उभे करते. मी पहिले डायरेक्ट कंटिन्यू उभाची डायरेक्ट. मी तर एवढं थोडंसं कमी पाहतोय, कारण माझ्याकडे जास्त हे करत नाही. तिला आता कोणत्या लेकराला आईचं जास्त हे असतं, जवळ असतं, आईचं जास्त जवळ असते. जेवढं माझ्यासोबत राहते ती तेवढं उभंच करते डायरेक्ट. आणि पहिल्याला तर डायरेक्ट उभंच करते, सारखं मम्मी करते. विषय असा की मित्रांनो, थोडंसं तरी हे करायला पाहिजे. लहान लेकरू खेळायला पाहिजे, हिंडायला पाहिजे, फिरायला पाहिजे. तर तिथे ते सोडून आणि तिला काय घ्यायचं असतंय, काय द्यायचं असतंय, काय समजत नाही यार, सांगत नाही, काय लागत नाही, काही नाही. पावसाचं वातावरण झालंय मित्रांनो, सकाळपासून आहे पावसाचं वातावरण, बट पाऊस काही आहे ना. आभाळ आहे वरती, सगळं काळं झालेलं आहे सगळीकडं. मम्मी तिथं काय अजून आले नाही. मम्मी त्यांची वाट बघत आहे, त्यांना उशीरच होते. काही जेवण वगैरे झाले मित्रांनो. मला सकाळी जे बनवलं होतं तेच खाल्ले. ते पराठे काय म्हणते त्याला ते खाल्ले, आणि सगळ्यांनी चटणी बनवली ते खाल्ले. पिल्लू जेवली, परी पण जेवली. ती जेवत नाही, काहीच नाही, नुसतं खाऊ. तिला वेगळंच काहीतरी लागत, नुसतं दुकानात लागत. पण ते सारखं नको आहे, कारण त्याने त्रास होतो ना, चांगलं नाही राहत सारखं ते खाणं. पाणी पण आले, पाणी वगैरे भरले, आणि मम्मी ते पण आले.
थोडंसं चालू आहे पाणी थोडं थोडं. इकडे लावेल ना आपण, तर त्याला सोडलंय. मका वगैरे पानं किती मोठे झाले मित्रांनो. या तुऱ्या आल्या आता इथं कणसं वगैरे येतील. त्याच बघायचं होतं आपल्याला, त्याच्याकरताच लावले होते या. काही बी घेतलंय ना, हे किती मोठं होतंय किती नाही. बट भरपूर उंच होतंय यार. हे बघा ना किती उंच झाले. व्हिडिओ मध्ये नाही दिसणार, बट समोर लय उंच दिसतंय. माझ्या डोक्याच्या वर आहे पार कित्येक. आणि इकडे आपले वांगे वगैरे पा किती भारी झालेले मित्रांनो. याला लय वांगे येते आता, त्याच्यामुळे इकडे पाणी सोडत होतं. म्हटलं पाणी चालू आहे, इकडलं भरून झालं होतं ना, म्हटलं मला चालू होते इकडे सोडून द्यावं असं. चला चिकन वाल्याला फोन केला होता, चिकन वगैरे आणून. भरपूर दिवस झाले चिकन खाल्लं नाही मित्रांनो. चिकन खाल्याशिवाय होतच नाही यार मित्रांनो. आठवड्यातून 1-2 वेळेस चिकन लागतंच आमच्या घरामध्ये. आपला असाच एक प्रोजेक्ट होणार आहे मित्रांनो मस्त. तुम्हाला आता कळायलाच असं काय प्रोजेक्ट आहे काय नाही, बट असाच होणार आहे. कळण तुम्हाला थोड्या दिवसात. झाला तर नक्की कळण, नाही झालं तरी ते पण कळण. गेलं पाणी, लिटर भरलं यार मित्रांनो. एवढीच राहिली फक्त न्यायची. उद्याच्याला काय पाहिजे बनवायची आज? मटकी मटकी. त्याला पुढे न जोडला असतं का, बिघडलं असतं का? ते तुमच्या मनाने जोडायचं. बनव नाही का असं थोडे भरून आले म्हणजे भरून कसं? आता तू तुम्हाला सांगायचं भरून आलं विचारा नको कसं. ए तनू, ए पुरी, ए पुरी. नाव घालायचं काम चाललंय मित्रांनो. झोपायचं काम चालवलं. पाणी पाहिजे ते खपायचं. अरे अंगावर पाणी ओतलं. गप तू गप, मला माहिती गप. चिकन घेऊन आलं मित्रांनो मस्त पैकी. अरे मोबाईलला काय झालं असं दिसू राहील. तरी बघ झोपली मस्त पैकी. वास सोडून तुला ये नाही लावले काय नाही मित्रांनो. झंडू बाम. अरे 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 डोळे मीच किती डोळे मारिती. अरे तू पहिलं नाही राव, तू एवढं खास मग बघायला. बरं चला मित्रांनो चिकन वगैरे ठेवू आणि मस्त पैकी मस्त चिकन खाऊ संध्याकाळी. आता 7:30 वाजले मित्रांनो. जेवण वगैरे रेडी झाले. चला जेवण वगैरे करू. काही गोष्टी अशा आहे का लय बोलूच वाटते पण बोलू नाही शकत आहे. इथं ठेवलेलं आहे काही सगळ्या गोष्टी, इथं म्हणजे पोटात ठेवलेल्या आहे सगळ्या गोष्टी. अशा काही गोष्टी त्या नाही सांगू शकत आहे. असं म्हणजे डोक्याला लय लोड आहे सगळ्या गोष्टी. या आली बघ फोन वगैरे बोलत. कोणासोबत बोलत तू? कोणी चार्जिंग लावायची का? फोन चालू नाही काहीच नाही, चालली बोलत. काय लाव काय करू? खाऊ नाही तो सापडला जिला खाऊ मित्रांनो. खाऊ नाही बोल त्याच्या दे इकडे. दे अरे बोल त्याच्या दे इकडे. तिला सापडला. तिला खाऊ नाही तो गिरी पळून आहे का. लय म्हणजे लय हुशार आहे मित्रांनो. ती खतरनाक हुशार आहे. मी खरं म्हणजे मित्रांनो हिसाठी नव्हतं आणलं, माझ्यासाठी आणलं होतं. मी सकाळपासून 2 खाल्ले तसे. तिने पाना मला एकच दिली. खाऊ मग काय एक थोडा घेतला बरं का. थोडाच घेतला. हा चलो खरंच रेडी. काय ठेसून म्हणजे चिकन ठेसलंय का तो? खरंच काय करायला तळून घ्यायचं का? तिने 2 खाल्ले सकाळ, त्याच्यामुळे ना तिथे खाऊ लागत गेला. मग तिने सारखं म्हणून तेच खात राहते ती. सटर बटर कसे हसत आधी बाबा काही नको म्हणून. खरंच आली का? मग काय म्हणतो शिव आली काय? जेवण रेडी झालं मित्रांनो मस्तपैकी. सुक्क जेवण झाले पोट भरून. आणि मम्मीचं आणि परीचं चाललंय जेवण आणि पप्पा त्यांचं पण जेवण झाले. चला आय होप तुम्हाला आवडलं. लाईक करा, चॅनल चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय 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 बाबा कंबर हालून दाखव ना.